छावा भाग 29. कृष्णाष्टमी तोंडावर आली. जिजाऊ साहेबांनी आपला बाळकृष्ण राजगडावर दिसावा असा ध्यास धरला. त्यांनी राजांना रजपुतास पत्र लिहायला लावले. तहाप्रमाणे राजांनी आता जवळजवळ ठरल्या सर्व गडांचा ताबा मिर्झा राजाच्या माणसांच्या हवाली केला होता. राजांचे पत्र मिर्झा राजाच्या गोटात दाखल झाले. मिर्झाचे हुकूम सुटले. संभाजी राजांना नजर केलेल्या अनवर हत्तीवर झूल हौदा चढविण्यात आला. खासा किरत सिंग संभाजी राजांना अदब सोबत करण्यासाठी निघणार होता. नेताजींचे मावळी पथक पालखी जोडून सिद्ध झाले. पाठीवर ढाल आवळलेले धिप्पाड नेताजी सावलीसारखे संभाजी राजांच्या बरोबर होते. मिर्झा राजाने नेताजींच्या बारीक सारीक हालचाली आपल्या तेज नजरेने टिपल्या होत्या. त्यांचे सावधपण, इमान त्यांनी नकळत हेरले होते. खासा पेहराव अंगावर चढविलेले संभाजीराजे कमरेच्या हत्यारावर डाव्या हाताची मूठ चढवून मिर्झा राजाला मुजरा करण्यासाठी झुकले. त्याच्या गोऱ्या पान पायांना हात लावताना म्हणाले, "आम्ही मुजरा करतो आहोत दादाजी. काही चुकलं असेल तर ते आमचं, आमच्या महाराज साहेबांचं नव्हे. येतो आम्ही." त्यांना वर उठवून जवळ घेताना राजकारणी मिर्झाला भरून आले. एवढ्या कमी वयात एवढी बेडर नजर, असे काळजाची निशाणी साधणारे बोलणे, थोरांसमोरची अशी अदब त्याने आपल्या उभ्या हयातीत कधी बघितली नव्हती. कितीही केले तरी मिर्झा राजा रजपूत होता. 60 पावसाळे त्याने बघितले होते. संभाजी राजांचे खांदे थोपटत तो स्वतःशीच बोलल्यासारखा म्हणाला, "गल्लत किसकी है, सही कौन है वो चंडी जानती है. लेकिन आपको विदा देते वक्त हमें हमारे मुल्क के राजस्थान का अरवली पहाड़ याद आ रहा है. पैरों में जलता रेगिस्तान लेकर अरवली खड़ा है. खड़ा है कुंवर." मिर्झाला काय म्हणायचे होते ते संभाजी राजांना नीट कळलेच नाही. पण खांद्यावर थोपटले जाणारे त्याचे भरगच्च तळहात मायेने भरून आले आहेत हे त्यांनी जाणले. मिर्झा राजाने चौरंगावरच्या तबकातील निरोप विडा उचलून संभाजी राजांच्या हातात ठेवला. संभाजीराजे त्या विड्याकडे बघू लागले. एका वाट चुकलेल्या पराक्रमी राजकारणी रसिक आणि रजपुती हातातून त्यांना मिळत असलेला तो पहिला विडा होता. संभाजीराजांनी मूठ वळून तो विडा वेढून टाकला. मिर्झा राजाच्या शामियान्यातून ते बाहेर पडू लागले. त्यांच्या टोपात हिंदकळणारे मोतीलग बघताना रजपूत मिर्झा राजाला कुठेतरी खोल खोल जाणवून गेले की आपल्या हयातीची मोतीलग तुटून गेली आहे आणि ते सगळे टपटपीत मोती राजस्थानच्या तापलेल्या रेगिस्तानात कुठच्या कुठे केव्हाच विखरून गेले आहेत. मिर्झा राजाच्या शामियान्याच्या दरवाजात क्षणभर उभे राहून संभाजीराजांनी समोर दिसणाऱ्या पुरंदरचा माथा निरखला. याच गडावर ते उपजले होते. आता तो गड दिलेरखानाच्या ताब्यात होता. संभाजीराजांना नेताजींचे बोल आठवले, "जिथं माणूस उपाजतं ती जागा साद घालती माणसाला." त्यांच्या मुठीतील विडा नकळत आवळला गेला. तरातरा चालत संभाजीराजे सज्ज ठेवलेल्या पालखीत चढले. नेताजी आणि किरतसिंगांनी पालखीच्या डंबरीच्या दोन्ही बाजू घेतल्या. सोंड झुलवीत, कान फडफडवीत अनवर हत्ती पालखीच्या सामने धीमा चालू लागला. राजगडच्या पाली दरवाजाची गडचढीची नौबत दुडदुडली. संभाजीराजांची पालखी गड चढून पद्मावती माचीवर आली. त्यांची नजर भिरभिरत होती. आपल्या महाराज साहेबांना धुंडीत होती. पण राजे यावेळी पद्मावतीवर आले नव्हते, येणार नव्हते. नेताजींनी पुढे होत संभाजीराजांना पद्मावतीच्या सदरेसमोरच्या हमचौकात आणले.
सदर जोत्यावर जिजाऊसाहेब उभ्या होत्या. त्या बालेकिल्ला उतरून आपल्या बाळराजांना सामोरे जाण्यासाठी पद्मावतीवर आल्या होत्या. किती दिवसांनी थोरल्या आऊसाहेबांचे दर्शन घडत होते. संभाजीराजांच्या पोटऱ्यात भेंगरी उतरली. तरातर चालत हमचौकाची फरसबंदी मागे टाकून ते सदर जोत्याच्या पायऱ्या पार करीत जिजाऊसाहेबांना बिलगले. शब्द निसूर झाले होते. जबान जखडबंद झाली होती. त्यांची हनुवटी तर्जनीने वर उठवून जिजाऊ त्यांचा मुखडा बघण्याची खटपट करीत होत्या. डोळ्यात उभ्या राहिलेल्या पानपडद्याने जिजाऊंना तो मुखडा नीट दिसत नव्हता. उंच कडेकपारीला पावसाळी बेलाग ढग बिलगावा तसे संभाजीराजे जिजाऊसाहेबांना बिलगले होते. शब्दांच्या धारा कोंदटल्या होत्या. मूकपणालाच बोलकेपणाचा अर्थ आला होता. भानावर येत संभाजीराजांनी जिजाऊंच्या पायांवर वाकून डोके ठेवले. जिजाऊंनी वाकून संभाजीराजांना वर उठवून घेतले. महाराज साहेब नाही आले थोरले आऊसाहेब? जिजाऊंकडे बघत मान वर उठवून संभाजीराजांनी विचारले. नाही आले. ते महालाबाहेर पडत नाहीत. आम्हालाही टाळू बघतात. कुणाशी बोलत नाहीत. चला, त्यांच्याकडेच जायचे आहे. जिजाऊंनी संभाजीराजांना बरोबर घेऊन पद्मावतीची सदर सोडली. नेताजी आणि सिदोजीराव त्यांना मुजरा करून त्यांच्या पुढे चालले. सारी मंडळी पद्मावतीवरून बालेकिल्ल्यावर निघणाऱ्या भुयाराच्या तोंडाशी आली. भुयाराची धोंड हटली. 4 टेंभेकरी हातात पेटते टेंभे घेऊन भुयारात उतरले. पाठोपाठ नेताजी सिदोजी आत गेले. नेताजींनी हात देऊन मासाहेबांना आणि संभाजीराजांना आत घेतले. जिजाऊ संभाजीराजांच्या सह पुढे झाल्या. पलो त्यांच्या धुसर मंद प्रकाशात भुयाराच्या पायऱ्यांमागून पायऱ्या मागे पडू लागल्या. संभाजीराजे आपल्या महाराज साहेबांचा विचार करीत होते. रजपुताच्या गोटाला जाताना त्यांनी आपल्या हातांनी गळ्यात चढविलेल्या माळेवरून मधूनच हात फिरवित होते. याच भुयारात आबासाहेबांनी सांगितलेले कान भरून टाकणारे घुमते बोल त्यांना एकाएकी आठवले. भुयारं कधीच संपत नसतात. चाल कधीच थांबत नसते. चालते संभाजीराजे त्या आठवणीने एकदम थांबले. सगळीच मंडळी त्यांच्याबरोबर थांबली. भुयाराच्या दगडबंद घुमटावर संभाजीराजांची नजर गरगर फिरत होती. ते एकाएकी असे का थांबले कुणालाच कळले नाही. काय झालं शंभूबाळ? त्यांच्या खांद्यावर मायेचा हात ठेवीत जिजाऊंनी सासूद घेत विचारले. जिजाऊंचा तो आवाज दगडबंद भुयारात घुमला. काय झालं शंभूबाळ? तो कानभर ऐकताना संभाजीराजे थरकून उठले. असेच घुमले होते आबासाहेबांचे बोल. न राहवून जिजाऊंकडे बघत त्यांनी उत्तर दिले. काही नाही आऊसाहेब. आम्ही बघतो आहोत भुयार किती मागं पडलं ते. क्षणभर जिजाऊ त्यांच्याकडे बघतच राहिल्या. मग त्यांचा खांदा थोपटीत म्हणाल्या. अशा वाटा चालताना पायमागं किती मागं पडला ते नसतं बघायचं. त्यानं मग दमगीर होतं. किती पायमाग मागं टाकायचा आहे यावरच आणि पुढं नजर द्यायची. त्यानं मन हिंमतबंद होतं. चला. जिजाऊंचे तुळजाई बोल भुयाराच्या कणाकणाला जागवीत परतत होते. ते कान भरून ऐकताना संभाजीराजांना जाणवून गेले. जे आबासाहेब म्हणाले होते ते आणि आता आऊसाहेब म्हणताहेत ते एकच आहे. तेगीची धार पात्याच्या दोन्ही बाजूंना सारखीच असते तसे. बालेकिल्ला चढून येताच जिजाऊ, संभाजीराजे, नेताजी
थेट राजांच्या महालाकडे चालले. राजांना वर्दी पोच झाली होती. जिजाऊंच्यासाठी राजे मनातले सगळे कढ सल विसरून महालाच्या दारापर्यंत सामोरे आले होते. आपले महाराज साहेब नजरेत येताच टाच भरलेल्या जनावरासारखे संभाजीराजे धावत सुटले आणि क्षणात त्यांच्या हातांचा वेढा राजांच्या कमरेभोवती पडला. राजांना काहीच बोलवत नव्हते. त्यांच्या हाताची सडक बोटे संभाजीराजांच्या पाठीवरून फिरू लागली. एकदम राजांच्यापासून थोडेसे दूर होत संभाजीराजांनी त्यांच्या पायीच्या बाकदार मोजड्यांवर नजर ठेवली. आपल्या गळ्यातील 64 कवड्यांची माळ टोप चुकवीत उतरून ओंजळीत घेतली आणि ओंजळवर उचलून ते म्हणाले, महाराज साहेब, आम्ही कमी बोललो, जरूर तेव्हाच बोललो. राजांनी त्यांच्या ओंजळीतील माळ उचलून ती आपल्या गळ्यात घातली. राजांचा उरतान कुठच्या कुठं निघून गेला. संभाजीराजांनी त्यांच्या पायांवर डोके टेकले. जा, आईचं दर्शन करून या. देव महालाच्या रोखानं हात करीत राजे म्हणाले. जिजाऊ साहेब आणि संभाजीराजे गडाच्या देवमहालाच्या रोखाने चालू लागले. गडाच्या हर कारखान्यातील माणसे काहीतरी लटके निमित्त काढून तेथवर येत होती. संभाजीराजांना डोळाभर बघून मुजरा करीत होती. राणीवशाचे महाल जवळ आले. पुतळाबाईंच्या महालाच्या रोखाने धाराऊ पुढे आली. जिजाऊंना बघून क्षणभर ती घोटाळली, पण निर्धाराने पुढे होत संभाजीराजांच्या पुढ्यात आली. तिने काळसर रंगाची काहीतरी वस्तू संभाजीराजांच्या टोपापासून पायापर्यंत 3 वेळा उतरली. तिला बघताच हसून संभाजीराजांनी तिच्या पायांना हात लावून नमस्कार केला. धाराऊ लगबगीने भिंतीच्या कडेकडेला होत दिसेनाशी झाली. संभाजीराजे देवमहालात आले. जगदंबेसमोर त्यांनी आपले डोके टेकले. त्यावेळी इकडे धाराऊने आपल्या गोंधल्या हाताने पाय बांधलेले काळे कोंबडे काहीतरी पुटपुटत तटावर फेकून दिले. भिरभिरले कोंबडे कसे तरी केकाटले. धाराऊने आपल्या हाताची बोटे तटाच्या घडीव दगडावर रुतवून काटकन मोडली. डावा पाय दानकन भुईवर आपटला. संभाजीराजांनी पुढे होत वाफ्यातील अष्टधान्यांचे कोंब भरल्या मुठीने उपटून काढले. त्यांच्या मुळ्या धरून आलेली माती झटकून टाकली. समृद्धीचे शिवलक्षण असलेले ते रसवंत कोंब त्यांनी आपल्या मस्तकीच्या टोपात खुपसले. भोसले कुळीच्या रक्तरसरशीत कोंभाच्या मस्तकी ते अष्टधान्यांचे कोंब शोभून दिसू लागले. जगदंबेसमोर एका हारीत पुजलेल्या हत्यारावरील आपली म्यानबंद जमदाड संभाजीराजांनी वाकून उचलली. भगवे म्यान क्षणभर कपाळाला लावले. मुठीचा परजात हात चढवून त्या जमदाडीचे पाते सरकन बाहेर खेचले. हत्याराची झगझगीत शिकल डोळ्यात भरून घेतली आणि पाठीशी उभ्या असलेल्या जिजाऊ साहेबांना एकदा नजर दिली. जिजाऊ नुसत्याच प्रसन्न हसल्या. आपोआप त्यांच्या उजव्या हातीचे हत्यार डाव्या हाती गेले. मान नागफण्यासारखी ताठ झाली. आपल्या उजव्या हाताचा अंगठा त्यांनी क्षणात हत्याराच्या लखलखीत धारेवरून सरकन ओढला. अंगठ्यावर रक्ताचे कोंब तरारत उठले होते. रक्तमंडित आपला राज अंगठा संभाजीराजांनी जगदंबेच्या चरणांजवळ नेला. जगदंबेच्या पायाखाली रगडल्या जाणाऱ्या महिषासुराच्या मस्तकावर संभाजीराजांच्या उष्ण रक्ताचे 2 थेंब स्थिरावले. नवरात्रात पूजलेले आपले हत्यार त्यांनी पाजून घेतले. मग हाताच्या अंगठ्यावरच्या रक्ताचाच भंडारा करून संभाजीराजांनी त्याने कपाळावरच्या शिवगंधाचा मळवट भरून घेतला. हातातले पाते म्यानबंद करून जमदाडीचे भगवे फासबंद कमरेला आवळून घेतले.
त्यांच्या त्या रुद्रमंगल क्षात्र रूपाकडे बघताच जिजाऊंचे नेत्र अभिमानाने उजळून निघाले. चला. संभाजीराजांच्या पाठवळीवर हात ठेवून जिजाऊ शांतपणे म्हणाल्या. गडाच्या दसरा चौकाकडे संभाजीराजे चालले. आज विजयादशमी होती. दसरा चौकात मांडलेल्या आपट्याच्या डहाळ्यांभोवतीचा सोन आखाडा खाशास्वारीने आपल्या हाताऱ्याने फोडायचा होता. तो पिढ्यानपिढ्यांचा चालत आलेला रिवाज होता. दिवस सणाचा होता आणि सण मानाचा होता. आजवर खुद्द राजेच दसऱ्याचा सोन आखाडा आपल्या खाशा हाताने फोडत आले होते. पण या दसऱ्याला आपल्या सगळ्या सोनेरी स्वप्नांची हिरवी कंच निबर पाने झालेली आहेत असे राजांना खोलवर जाणवत होते. त्यांनीच मग संभाजीराजांना आखाडा फोडण्याची आज्ञा दिली होती. किरणांचे सोने उधळीत दिवस कलाटणीला आला होता. संभाजीराजे आणि जिजाऊसाहेब राजांच्या महाली आले. मासाहेबांना महालात प्रवेशताना बघून राजांच्या सहसाऱ्यांनी मुजरे रुजू केले. राजांचा चेहरा शांत होता, पण नजर दुखरी होती. ती बघताच जिजाऊ काळजात कुठेतरी खोलवर गलबलल्या. समोर उभे असलेले जबानबंद राजे पानांची लूट झालेल्या आपट्याच्या झाडासारखे दिसत होते. बाळराजे आलेत तुमच्या दर्शनासाठी, स्वतःला सावरीत जिजाऊ धीमेपणाने म्हणाल्या. त्या नेहमीच अशा बोलत आल्या होत्या. वणवा असला तरी ओठात मधुर गारवा ठेवत. संभाजीराजांच्या डोळ्यात खोल बघताना त्यांचा ठाव घेण्यासाठी राजांनी घोगरट सादात विचारले. सारा रिवाज नीट ध्यानी घेतलात? जी. संभाजीराजांच्या टोपावरचा कोंब तुरा डुलला. कसा फोडाल आखाडा? संभाजीराजांच्या डोळ्यातले रंग पालटू लागले. समोर माणसांनी भरलेला दसरा चौक त्यांना दिसू लागला. त्यांची जबान लोहार मेटावर पाठीवर घण घेणारे तेगीचे लालपाते लखलखीत ठिणग्या फेकते तशी ठिणग्या उठवू लागली. नजर आपल्या आबासाहेबांच्या बाकदार धारी नाकाच्या शेंड्यावर ठेवून संभाजीराजे म्हणाले. संजीवनी माचीवर दसरा चौकात चिवाट्यांचा आखबंद चौक मांडलेला आहे. त्या चौक आखाड्यात सोन्याच्या डहाळ्या आहेत. माचीच्या शिवेवर आपट्याचं झाड आहे. त्याच्या बुंध्याजवळ नवरात्रात पूजलेली घोंगड्यात बांधलेली हत्यारं आहेत. माचीचे तटसर नौबत ती हत्यारं दसरा चौकात आणतील, आमच्यासमोर पेश करतील. आम्ही त्या घोंगड्यास हाताचा दस्तुरी स्पर्श करू. हत्याऱ्याचं घोंगडं चौकातील डहाळ्यांवर ठेवण्यात आलं की सरनौबत मानकरी म्हणून आम्हास चौक फोडण्याची अर्जी करतील. आम्ही आखाड्याजवळ जाऊ. बेलगंध वाहून आखाड्याची पूजा बांधू. आमच्या जमदाडीचे पाते म्यानखेच करू. ते कपाळी लावून आई भवानीचे नाव घेऊन हत्याऱ्याच्या एका वारात चिवाट्यांचा चौक चित करू. हत्याऱ्याचं पातं मागे न घेता तसंच सामने चालवून चौकातल्या सोन्याच्या डहाळ्यांना भिडवू. सोनं उष्ट करू. मग सारा गडलोक आखाड्यावर तुटून पडेल. सोनं लूट होईल. हे सांगत असताना संभाजीराजांची उजळलेली चर्या पाहून राजांच्या छातीवरचा जामा अभिमानाने काखेजवळ दाटून आला. राजांनी जिजाऊंच्याकडे बघितले. मासाहेबांनीच आपल्या बाळराजांना रिवाजाचा हा बयाजवार करीना समजून दिला होता. आखाडा फोडणाऱ्या असामीत ज्यांच्या हाती पुजलेल्या हत्यारातील हत्यार मिळेल त्यांची नावनिशी वाजपूज करा. त्यांना मानाची कडी मोहरा बहाल करा. या. राजांनी शेवटचा महत्त्वाचा रिवाज संभाजीराजांच्या कानी घातला. राजांची पायधूळ व आशीर्वाद घेऊन संभाजीराजे महालातून बाहेर पडले. भाग 29 समाप्त.